अहमदाबाद विमान हादसे पर विपक्ष की बयानबाजी को लेकर बीजेपी नेता गिरीश महाजन ने तीखा पलटवार किया है। गिरीश महाजन ने कहा कि अहमदाबाद का विमान हादसा बेहद दुर्भाग्यपूर्ण है, इस पर सबने संवेदना जताई है, लेकिन विपक्ष घटिया भाषा में इस पर राजनीति कर रहा है। युद्ध हो या आपदा, विपक्ष हर मौके पर टीका ही करता है। देश संकट में है, फिर भी विपक्ष अपनी अक्ल के तारे तोड़ने में जुटा हुआ है। वहीं शिवसेना भाजपा गठबंधन और अजित पवार के साथ युति पर भी उन्होंने बयान दिया। काल मी सुद्धा बच्चू कडू यांच्याशी त्या ठिकाणी संवाद साधला होता। 2 वेळा मी त्यांच्याशी बोललो होतो, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो होतो। त्यांच्या काही मागण्या आहेत, मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये त्या आता आहेत। मला वाटतं आज उद्यामध्येच हे त्याचं आंदोलन आहे, जे उपोषण आहे हे संपेल। मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये लक्ष घालत आहेत, आमचे बावनकुळे साहेब लक्ष घालत आहेत। काल आम्ही तिघंही त्या ठिकाणी म्हणजे मुख्यमंत्री महोदय तर आज मला वाटतं बोललेत, पण आम्ही आणि बावनकुळे साहेब आम्ही कालच त्यांच्याशी बोललो होतो। स्वतः बावनकुळे साहेब स्वतः भेटून सुद्धा आले त्यांना। लवकरच हे आंदोलन संपेल। घराला जे आता आपण 1.5 लाख रुपये देतो ते वाढवून द्यावे। आता ऑलरेडी सरकारने राज्य सरकारने निर्णय घेतलेला, आम्ही 2.5 लाख रुपयाचा त्यात 1 लाख रुपयाची वाढ मी या ठिकाणी केलेली आहे। त्यांचं काही ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आम्ही वसुलीची अट टाकलेली होती की बाबा तुम्ही एवढी वसुली केली पाहिजे गावातून। मग घरपट्टी असेल, नळपट्टी असेल, त्यातून त्यांना माफी द्यावी, त्यांच्यावरती जबरदस्ती लादू नये असं त्यांचं म्हणणं होतं। काही अंशी ते खरंही आहे, पण वसुली झाली पाहिजे। आता वसुलीच होणार नाही ग्रामपंचायतमध्ये तर मग पैसे येतील कुठून ग्रामपंचायतला पण। म्हणून अशा काही तांत्रिक गोष्टी आहेत, पण मला वाटतं त्यातून निश्चित मार्ग निघेल। आकृती बंधाचा विषय होता, तोही त्याच्यामध्ये काल चर्चा झाली। असे 3-4 विषय त्याचे आहेत, मला वाटतं निश्चित त्याच्यावर तोडगा निघेल आणि परवापर्यंत त्यांचं आंदोलन सुटेल। आता त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली काय नाही मला माहीत नाही, ते अजून कोणालाच माहीत नाही आहे। आता कुठल्या विषयावर झाली हे आपल्याला माहीत नाही आहे, पण आता त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते ते त्यांच्याशी बोलत आहेत। आता तो जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्यच आहे, स्वागतार्हच आहे। त्यामध्ये आम्हाला काही टीका टिप्पणी करण्याची कुठली आवश्यकताच नाही मला असं वाटतं। आले तरी स्वागत आहे, नाही आले तर आम्ही लढणारच आहोत। नाही, शिवसेनेची आमची युती ही काही आजची नाही आहे, ही 35 वर्षापासूनची आमची त्यांची युती आहे, ही वस्तुस्थितीच आहे। ह्याच्यात काही चुकीचं बोलले मला असं वाटत नाही। अजितदादांची आमची युती ही आता झालेली आहे, आपणही बघतात, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेना आणि आम्ही, कारण आता खरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, हे कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे। चिन्ह त्यांच्याकडे, नाव त्यांच्याकडे आहे, सर्वच त्यांच्याकडे। त्यामुळे त्यांच्या आमच्या विचारामध्ये साम्यता आहे, एकवाक्यता आहे, आमची त्यांची आयडियॉलॉजी एक आहे। म्हणून मला असं वाटतं की उदय सामंत जे म्हणाले खूप मोठं नुकसान परवाच्या त्या वादळी सगळा पाऊस जो पडला त्यामुळे त्याला चक्रीवादळासारखा प्रकार या ठिकाणी घडला। आणि खूप मी आता आमच्याकडे 4-5 गावांना जाऊन आलो, तालुक्यामध्ये सुद्धा, तिथे सुद्धा शेकडो घरांच्या वरची पत्र जी आहेत तीच उडून गेलीत, शेकडो झाडं कोलमडलीत, इलेक्ट्रिकचे पोल तारा सगळ्या कोलमडलेल्या आहेत, तुटून पडलेले सगळे पोल वाकलेले आहेत शेकड्यामध्ये, आणि खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर केळी आपल्याकडे जास्त आहे, लिंबूच्या बागा आहेत, संत्रा मोसंबीच्या बागा आहेत, त्या मुळापासून सगळ्या उपटून गेलेल्या आहेत। केळीतून शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। त्या संदर्भामध्ये कालच मी मुंबईला असल्यामुळे विमान इथे उतरू शकलं नाही, कारण तिथे विमानतळावरही सगळे दाणाफाण झालेली होती, त्यामुळे आम्हाला त्यांनी विमान उतरू दिलं नाही। म्हणून मी आज सकाळी या ठिकाणी ट्रेनने आलो आणि काल जिल्हाधिकारी, तहसीलदार, सर्व आमचे अधिकारी पदाधिकारी यांनी सर्वांनी पाहणी केलेली आहे। सगळ्यांना आता पंचनामे करण्याचे आदेश कालच तात्काळ त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत। मला वाटतं आज बहुतांशी पंचनामे झालेले आहेत, उद्यापर्यंत ते सगळे संपतील आणि जी नियमानुसार मदत आहे ती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तात्काळ दिली जाईल। यामध्ये जिल्ह्यामध्ये 3 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, एक जामनेर तालुक्यामध्ये 2 ठिकाणी आहेत, 3 पाचोऱ्याला आहे। असे 3 लोकांचा मृत्यू या ठिकाणी झाड कोसळून माझ्याकडे झालेला आहे। अशा पद्धतीने जीवितहानीसुद्धा झालेली आहे। त्यांनाही नियमानुसार त्याच्या नातेवाईकांना जी मदत आहे आम्ही ती तात्काळ देणार आहोत। नाही, मला वाटतं कालच नुकसान झालेलं आहे, आज उद्यामध्ये 2 सगळे पंचनामे संपतील। मी स्वतः लक्ष घालून आहे, मला वाटतं कुठे असं होणार नाही 8 दिवस पंचनामे चाललेत, 7 दिवस पंचनामे चाललेत, असं अजिबात होणार नाही। आज आणि उद्यामध्ये सगळे पंचनामे संपतील आणि जी काही मदत असेल नियमानुसार किंवा विम्याची असेल ती शेतकऱ्यांना दिली जाईल। निश्चित मी सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी अशी आवश्यकता असेल तिथे शाळेमध्ये किंवा कुठली व्यवस्था असेल त्या ठिकाणी मोठा हॉल असेल, आता आपण मोठे डोम सगळ्या गावात बांधले, तिथे त्यांना थांबण्याची व्यवस्था, जेवण्याची व्यवस्था आपण, पण बहुतांशी ठिकाणी कुठली मागणी नाही आहे की आम्हाला राहायला जागा नाही म्हणून।
असं कुठे नाही आहे. क्वचित कुठेतरी असेल तर मला माहीत नाही, पण कोणालाही असं उघड्यावर राहा कुठेही जा असं करता येणार नाही, आम्ही सांगणार नाही. त्यांची सगळ्यांची व्यवस्था जी जी आवश्यक असेल ती आम्ही करू. अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल अशी घटना काल अहमदाबादमध्ये घडली. एअर इंडियाचं विमान जे अहमदाबादहून लंडनला जात होतं त्याचा अपघात म्हणजे अगदी टेक ऑफ झाल्याबरोबर काही सेकंदामध्येच पुन्हा त्या ठिकाणी नागरी भागामध्ये जाऊन ते कोसळलं आणि त्यामध्ये जवळपास 242 प्रवासी आणि कर्मचारी मिळून सगळे त्या ठिकाणी होते. त्यांना आपला जीव गमवावा लागला. एकच घंट्यातून कसा वाचला. आणि ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी त्याच्या मेसमध्ये जेवण करत होते, तेही मृत्युमुखी पडलेत. आणि जवळपास असा आकडा हा 270-75 वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे सांगितले जात आहेत, पण 270च्या जवळपास आकडा त्या ठिकाणी गेलेला आहे. अतिशय दुर्दैवी असं म्हणावं लागेल. अतिशय म्हणजे लंडनला विमान चाललेलं होतं. 9 तासाचा 8.5 तासाचा प्रवास होता आणि अगदी उठता क्षणीच हे त्या ठिकाणी जमीनदोस्त झालं. मोठा स्फोट त्यात झाला, कारण लाखाच्या वर 1,00,000 1.25 लिटर जवळपास पेट्रोल इंधन त्यामध्ये भरलं गेलेलं होतं आणि त्यामुळे खूप मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला आणि त्यात सगळे प्रवासी बहुतेक होरपळून निघाले. खरं म्हणजे कुठल्या शब्दामध्ये संवेदना व्यक्त कराव्या हे सुद्धा कळत नाही, पण दुर्दैवाने ते आपल्यामध्ये आज नाही आहेत. निश्चित त्यांच्याप्रती या ठिकाणी आदरांजली मी व्यक्त करतो. खूप दुर्दैवी घटना आहे. देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील तात्काळ त्या ठिकाणी गेलेत, गृहमंत्री असतील, सर्व त्याच्या खात्याचे मंत्री असतील तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलेत. सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या. अतिशय युद्धपातळीवर सर्व त्या ठिकाणी जी यंत्रणा हल्ली, सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते. निश्चित हे कर्तव्यच आहे आमचं, पण ज्या पद्धतीने विरोधक बोलत आहेत मला कळत नाही. म्हणजे युद्ध झालं तरी पण त्याची 30 टिप्पणी असते. एवढा मोठा अपघात झाला तरी अशा पद्धतीने अगदी खालच्या भाषेमध्ये ते वाटेल तशा भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलत आहेत. मला वाटतं यांना म्हणजे गांभीर्य कधी कळेल खऱ्या गोष्टीचं हे मला आता कळत नाही. म्हणजे या युद्धाच्या वेळेलासुद्धा अमित भाईंनी राजीनामा द्यावा, पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा असे बालिश स्टेटमेंट ते करत आहेत. त्यांना काही देशाशी घेणं देणं नाही. जे बिचारे एवढे मृत पावलेत त्यांच्याशी, त्यांच्या नातेवाईकांशी त्यांना काही परिजनांशी घेणं देणं नाही आणि फक्त आपली राजकीय पोळी कशी वाचता येईल, सरकारवर बोट कसं दाखवता येईल. आता इतके वर्ष झाले एअर इंडियाच्या विमानाने आपण प्रवास करतो आहोत. राष्ट्रात असेल, आंतरराष्ट्रीय असेल, देशामध्ये असेल, आपण बघतो आहोत अपघात झाला ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं शोधली जातील, पण सरकार जबाबदार आहे. सरकार असं आहे. मला वाटतं अशा वेळी म्हणजे ज्या वेळेला देश संकटात होता अशावेळी तुम्ही गंभीर नाही. ज्या वेळेला एवढी मोठी घटना घडली, तेवढी दुर्दैवी घटना घडली, अशावेळीसुद्धा तुम्ही वाटेल तसे टीकाटिप्पणी करतात, आपल्या अकलेचे तारे तोडतात. मला काय बोलावं या लोकांबद्दल, यांची खरं तर खीव यायला लागलेली आहे.